नमस्कार मंडळी. तर आज आहे हा आपला पावणा किलोचा मिक्स फ्रूट फ्लेवरचा केक. इथे मी मिक्स फ्रूटचं हे क्रश आहे ते आपल्या ताज्या फ्रूट्सने आणि पायनॅपल आणि स्ट्रॉबेरी क्रशने हे मी बनवलेलं आहे आणि ह्याचा टेस्ट ह्याची खूपच भन्नाट अशी लागते. तर इथे हा मिक्स फ्रूटचा मी क्रश ॲड केलेला आहे लेयरला आणि प्रत्येकी लेयरला मी अशाच प्रकारे भरभरून असं हे क्रश वापरलेलं आहे, जेणेकरून या केकला खूप छान अशी टेस्ट येईल. तर इथे हा माझा केक आहे क्रमकोट करून रेडी. आणि आता मी इथे 2 फ्लेवर एका केकमध्ये करणार आहे. तर कस्टमरना 2 फ्लेवर हवे होते. तर इथे मी दुसरा फ्लेवर घेतलेला आहे चॉकलेट फ्लेवर, जो मी डच क्रीम आणि चॉकलेट गनाशने बनवलेला आहे. मला जेव्हा कस्टमरचा कॉल येतो तेव्हा ते मला विचारतात की ही डिझाईन कोणत्या फ्लेवरची आहे. तर मला त्यांना असं सांगावंसं वाटतं आणि मी नेहमी सांगते की डिझाईन ही तुमची असते आणि फ्लेवरही तुमच्या आवडीचा असतो. आणि डिझाईन जी असते ती फ्लेवरला काहीही मीन्स रिलेटेड नसते. तुम्ही आतमध्ये कोणताही फ्लेवर घेऊ शकता आणि वरून तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही डिझाईन घेऊ शकता. तर तशाच प्रकारे इथे मी ह्या कस्टमरना 2 फ्लेवर एका केकमध्ये हवे होते, तर तसे मी इथे त्यांना करून दिलेले आहेत. हा एक्झॅक्टली 1 किलोचा केक आहे. पावणा किलोचा मिक्स फ्रूट आणि पाव किलोचा चॉकलेट केक. तर इथे मी दोन्हीही केक छान क्रमकोट करून घेतले आणि आता ह्याची करत आहे मी फायनल फिनिशिंग. आणि कस्टमरना कोणताही कलर, आर्टिफिशियल कलर नको होता. त्यांना सिंपल ॲनिव्हर्सरी केक हवा होता आणि कोणतंही जास्त असं डेकोरेशन नको होतं. सिंपल व्हाईट कलरमध्ये हवं होतं. तर इथे मी असा व्हाईट कलरचा केलेला आहे आणि जसं की वेडिंग केक असतात तसा मी इथे व्हाईट कलरचे रोजेस लावून केलेला आहे केक हा कंप्लीट. तर कशी वाटली ही डिझाईन तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.